नमस्कार. आपली आजची रानभाजी आहे फोडशी. ही भाजी गवतासारखी दिसते, पण सर्व पालेभाज्यांमध्ये ही चवीला उत्कृष्ट असते आणि त्याचबरोबर आरोग्यवर्धक. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानात ही भाजी उगवते. आपल्याला ही बाजारात सहज उपलब्ध होते. ह्या भाजीचा हा पांढरा मुळाकडचा भाग आहे, तो काढून टाकायचा आहे आणि फक्त हिरवा पातीसारखा असणारा भाग घ्यायचा. आणि या भाजीला माती खूप लागलेली असते, त्यामुळे ही भाजी स्वच्छ धुवून घेणं महत्त्वाचं. आपली भाजी आता साफ करून झालेली आहे. आता ही मी धुवून घेते. भाजीचं एक एक पान पाहून स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण त्या पानांमध्ये माती जमा झालेली असते किंवा बारीक अळी पण असते कधी कधी त्यामध्ये, तर ती स्वच्छ करून घ्यायची. आपली भाजी स्वच्छ झालेली आहे. मग आपण ही असं बारीक चिरून घ्यायची आहे. भाजी चिरून झाली की मग आपण भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते पाहूया. ह्या भाजीला लागणारी हरभऱ्याची डाळ मी सकाळीच भिजत टाकली होती, ती घेतली. 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. एक बारीक चिरलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि भाजी टाकायला आपल्याला खोबरं लागणार आहे. मी भाजी लोखंडाच्या तव्यात करते. गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्यात 1 चमचा खोबरेल तेल टाकलं आहे. तेल तापलं की मग त्यात मिरची आणि लसूण घालूया. इथे आपण 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, त्या टाकल्या. थोडंसं लसूण परतला की मग आपण एक चिरलेला कांदा टाकूया. कांदाही परतायचा आहे. कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे. थोडासा नरम झाला की मग आपण भाजी टाकणार आहोत. आता यातच आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे. ही भाजी चवीला खूपच छान होते. आता यात चणा डाळ टाकूया. ही भिजवलेली चणा डाळ आहे, ती आता वाफेवरच शिजवून घेऊया. आता याच्यावर झाकण ठेवून शिजूया, म्हणजे वाफेवर चणा डाळ चांगली शिजून येईल. आता परतून पाहूया. डाळ थोडी शिजलेली आहे. दाबून पाहायची, दाबली जाते पण एकदम शिजली नाही. आपण भाजी टाकल्यानंतरही ती शिजणारच आहे. आता पालेभाजी टाकून घेऊया. आता मी झाकण ठेवणार आहे यावर, म्हणजे थोडीशी आळली की मग मीठ टाकता येईल आपल्याला. आता भाजी परतून घेऊ आणि मीठ टाकायचं आहे. आता डाळ शिजलेली असल्यामुळे भाजी शिजायला तसा जास्त वेळ लागणार नाही. आता मीठ टाकून परतायची आहे आणि आपण याच्यावरही झाकण ठेवू आणि थोडी वाफ काढून भाजी शिजवून घेऊ. ह्या रानभाज्या लागवडीशिवाय रानात आपोआप उगवतात. आपल्याला निसर्गाने दिलेली ही भेटच आहे समजा. त्याचे फायदे आपल्या शरीराला भरपूर होतात. ह्या भाजीला कुल्लूची भाजीसुद्धा म्हणतात आणि ह्या भाजीमध्ये खूप प्रमाणात व्हायटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, अल्कलॉइड्स आणि फायबर्स असतात. शिवाय इन्फ्लेमेटरी आणि अँटीपायरेटिक गुणधर्मसुद्धा असतात. उलटी, सांधेदुखी, अपचन यासारख्या आजारांवर सुद्धा हे गुणकारी असतं आणि त्याचबरोबर
मधुमेह, रक्तदाब यावरही उपायकारक आहे. त्यामुळे ही वर्षातून एकदा पावसाळ्यातच येणारी भाजी सर्वांनी खाल्लीच पाहिजे. आता आपली भाजी शिजली का पाहूया. आता झाकण काढून पाहूया. भाजी शिजत आलेली आहे. डाळ व्यवस्थित शिजली का पाहायची आहे. 2 मिनिटं परत झाकण ठेवूया. भाजी आता सुकत आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे. डाळ शिजलेली आहे छान. मी इथे ओला नारळ किसून घेतला होता, तो टाकूया. आणि ही भाजी आपण खोबरेल तेलावर केली आहे, त्यामुळे भाजीला इतका छान सुगंध येतो आहे. आपली भाजी झालेली आहे. मी डिशमध्ये काढून घेते. आणि ह्या भाजीचा शिजल्यानंतरही रंग छान हिरवा राहिला आहे. ही दिसतेही छान, तशीच चवीलाही छान होते. तर ही भाजी तुम्ही करून पहा आणि सगळ्यांनी ही भाजी खाल्लीच पाहिजे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.